हॅलो गाईज, आज आपण दररोजप्रमाणे काही क्वेश्चन करणार आहे. आज आपण माहिती आहे का, आज आपण हे घेऊ काय म्हणतात अलंकारिक शब्द, जे पण पूर्ण टीचर्सला आले आहे ते आपण आज कव्हर करू. जास्त नाही आहे, मला असं वाटते बहुतेक 30 किंवा 35 असेल. ठीक आहे, तर चला मग वेळ न गमावता लवकर आपण सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणताय, अर्थ सांगा. कशाचा? अलंकारिक शब्द करणार आहे आज. ठीक आहे ना. काय म्हणताय? सावळा गोंधळ. सावळा गोंधळ म्हणजे काय होते? अव्यवस्थितपणाचा कारभार. काय होते? सावळा गोंधळ म्हणजे अव्यवस्थितपणाचा कारभार. ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट बघा. ठीक आहे ना. काय म्हणताय? खालील शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहे, त्यातील चुकीचा पर्याय सांगा. ठीक आहे, बघा. हा होते मनमुराद. मनमुराद म्हणजे काय होते? मनासारखे किंवा मनासोक्त. दुसरा काय? मेतकूट. मेतकूट म्हणजे काय होते? घनिष्ठ मैत्री. तिसरा काय? रामबाण. रामबाण म्हणजे काय होते? अचूक व गुणकारी उपाय. हा इम्पॉर्टंट आहे, हा खूप साऱ्या एक्झामला आलाय. आणि हा बघा, मृगजळ. मृगजळ म्हणजे शुद्ध जल नाही होत. मृगजळ म्हणजे असं भ्रमित सारखं होते, माणूस भ्रमामध्ये असतो की त्याला वाळवंटात पाणी दिसते ना, तोच होते म्हणजे मृगजळ. नेक्स्ट आहे बोंबल्या गणेश. हा पण इम्पॉर्टंट आहे, हा समाज कल्याणला पण आलेला आहे बहुतेक. ठीक आहे ना. बोंबल्या गणेश म्हणजे काय होते की नेहमी अशुभ बोलणारा किंवा अमंगळ बोलणारा. नेहमी अशुभ किंवा अमंगळ बोलणारा. नेक्स्ट आहे अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. आहे तो चविचरण. चविचरण म्हणजे काय होते? त्याच गोष्टीची वारंवार चर्चा करणे. म्हणजे कसं आहे, एकच एक गोष्टी माहित आहे का, तो पुन्हा पुन्हा सांगणे ना. एकच एक गोष्टी तो पुन्हा पुन्हा सांगतो, त्याला काय म्हणतात? चविचरण. नेक्स्ट काय म्हणताय? यक्ष प्रश्न. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. योग्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर माहिती काय होते? तो आहे निर्णय घेण्यास कठीण प्रश्न. म्हणजे असा प्रश्न आहे की त्याला निर्णय घेण्यास वेळ लागतो किंवा त्रास येतो किंवा आपल्याला कठीणाई होते. नेक्स्ट म्हणजे काय आहे? अक्षरशत्रू. या शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे काय होते? अक्षर ओळख नसणार. म्हणजे मत आहे याला काय म्हणतात की ज्याला शिक्षणापासून काहीही अर्थ नाही किंवा त्याला शिक्षणात रस नाही. नेक्स्ट म्हणजे काय? काळाबाजार. काळाबाजार म्हणजे काय होते? खोटा व्यवहार. माहिती आहे तुम्हाला काळाबाजार म्हणजे? नेक्स्ट काय? एरंडाचे गुऱ्हाळ. म्हणजे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? फक्त निष्फळ बळबळ करणे. म्हणजे काहीही त्याचा अर्थ होईल का? नाही. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन समाज कल्याणला पण सुद्धा आलेला आहे. समाज कल्याणचे पण आपण घेणार आहे. ठीक आहे. काय माहिती आहे? काय म्हटलं त्याने? मुठीने मारलेले ठोसे. याला म्हणतात मुष्टिमोदक. नेक्स्ट अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ सांगा. ठीक आहे ना. पहिला काय म्हटलं? अर्धचंद्र. अर्धचंद्र म्हणजे माहिती आहे काय होते? त्याला काढून टाकणे किंवा भगवणे किंवा हकलणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय? गळांतर. गळांतर म्हणजे काय होते? भीतीदायक संकट. ठीक आहे. त्याच्यानंतर सी मधाची बोट म्हणजे काय होते? खोटी आशा. ठीक आहे. आणि हरिश्चंद्र म्हणजे काय होते? सत्यवचनी माणूस. ठीक आहे ना. नेक्स्ट. हा बघा, हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झालाय की नाही? मी तेच म्हटलं की टीसीएस मध्ये पुन्हा पुन्हा क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे ना. नेक्स्ट. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा जो व्यक्ती आहे ना, जो चांगल्याने बसत नाही, इकडे तिकडे वाजत राहतो, तो आहे. नेक्स्ट. याच्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे. कर्णाचा अवतार म्हणजे उदार व्यक्ती, हा बरोबर आहे. देव माणूस म्हणजे चांगला माणूस. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख व्यक्ती. आणि कुंभकर्ण म्हणजे अत्यंत पराक्रमी नाही होत, तो होते झोपाळू व्यक्ती. मला वाटतं हा पण क्वेश्चन बघा पुन्हा रिपीट झालाय. बघा, सेमच क्वेश्चन आहे तो, फक्त माहिती आहे का खाली दिलाय आहे ना. सेमच क्वेश्चन आहे का? मग ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ मग आपण. बघा, साडेसाती म्हणजे काय होते? साडेसाती म्हणजे होते आपत्तीचा काळ. माहिती आहे ना, आपण म्हणतो मागे साडेसाती लागली आहे. बघा, हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन रिपीट आहे, तर मग हा क्वेश्चन आपण घेऊ नये.
नेक्स्ट, कळीचं नारद. कळीचं नारद या हा चुकून वाक्यप्रचार आला आहे, तरी याला मला असं वाटतं हा वाक्यप्रचार नाही, हा अलंकारिकच आहे. कळीचं नारद म्हणजे काय होते, भांडणे लावणारा. आपल्या घराकडे असते ना, हा एक, हा एक, हे मधात इकडे पण भांडण लावते आणि इकडे पण भांडण लावते. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा समाज कल्याण किंवा बाल विकासला आलेला आहे. ठीक आहे ना. अळणीवरचे शंख म्हणजे काय होते, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. म्हणजे उच्च पदावरील आहे पण तो अपात्र आहे तो. त्याच्यानंतर आहे अग्निपरीक्षा. अग्निपरीक्षा म्हणजे काय होते, कठीण परीक्षा. हे तर सांगायची गरज नाही. नेक्स्ट आहे गाजर पारखी. गाजर पारखी म्हणजे काय होते, की त्याला कसलीही पारख नसणे किंवा कसलं हा नॉलेज नसणे. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. काय म्हणताय तो, अळेल तट्टू. अळेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा. म्हणजे काय होतं, आपलाच एकाच चालवणारा किंवा जो एकाच व्यक्तीला अडेल आहे किंवा एकाच वस्तूला अडेल आहे तो. नेक्स्ट आहे पांढरा हत्ती. बघा, जो पांढरा हत्ती आहे तो आपला कोणत्याही कामाचा असतो का नसतो, तो म्हणजे खर्चाची बाब आहे. फक्त खर्च आहे, त्याच्यापासून आपल्याला उपयोग काहीच नसते. नेक्स्ट काय म्हणताय, पायातील काटा. पायातील काटा माहिती आहे तुम्हाला, पायातील काटा असेल तर तो आपल्या मार्गात अडथळा निर्माण करणारच. नेक्स्ट काय आहे, अण्णावरचे पाणी. अण्णावरचे पाणी म्हणजे काय होते, क्षणभर असणारी गोष्ट. सॉरी, क्षणभर नाही, क्षणभंगूर असणार. म्हणजे तेच होते क्षणभंगूर म्हणजे किंवा कमी वेळासाठी असणारी गोष्ट, क्षणभर गोष्ट. नेक्स्ट आहे कूपमंडूक. कूपमंडूक समजतं तुम्हाला. बघा, हा एक हे आहे विहीर, त्याच्यामध्ये जो बेंडूक असतो त्याची माहिती आहे का. कुवती म्हणजे किंवा त्याची विचार करण्याची शक्ती फक्त कुव्यापर्यंतच असते, म्हणजे विहिरीपर्यंतच असते. म्हणून याला कूप म्हणजे कुवा आणि मंडूक म्हणजे होते बेंडूक. म्हणून त्याला म्हणते की लहान वृत्ती, म्हणजे ज्याची सोच लहान असते ना त्याला म्हणते लहान वृत्तीचा व्यक्ती किंवा संकुचित वृत्तीचा व्यक्ती. नेक्स्ट बघा, काळा बाजार. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे, म्हणजे खोटा व्यवहार. नेक्स्ट आहे कळसूत्री बाहुली. म्हणजे ते तर माहिती आहे ना, इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती किंवा इतरांच्या हाताखाली असणारी व्यक्ती. ठीक आहे. अलंकारिक शब्द मला असं वाटतं, एक मिनिट थांबा. बघा, अलंकारिक शब्द, अरे एक मिनिट, हे जे अलंकारिक शब्द आहे ना ते असं वाटते कमी आहे. आपण समाज कल्याण किंवा याची बालविकासमध्ये काय आले असेल तर घेऊन घेऊ. 2025 पर्यंत हे अपडेट आहे. ठीक आहे, BMC पर्यंत. ठीक आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.